तरी महान संतांनी हे बोलूनच ठेवले की ये इलू इलू क्या है। आता त्याच इलू इलूच्या शोधात भरपूर लोक निघाले होते, पण त्यांना ते इलू इलूचा अर्थ सापडला नाही, म्हणून प्रत्येकजण आपल्या परीने त्या इलू इलूचा अर्थ लावायला लागले। काही जणांच्या नजरेत इलू इलू म्हणजे प्रेम आणि काही जणांच्या नजरेत इलू इलू म्हणजे सेक्शुअल डिझायर। प्रत्येकाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि विचार वेगळा। असं स्वतःचा एक नवीन दृष्टिकोन सांगणारा चित्रपट म्हणजेच इलू इलू 1998 हा चित्रपट आजच्या शुक्रवारी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि आज त्याच महान संतांच्या कृपेने मला हा चित्रपट बघण्याचा दैवी योग आला। आणि सुदैवाने मित्रांनो मी आज त्या चित्रपटाचा रिव्ह्यू सुद्धा करणार आहे, तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सगळ्यात आधी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। तर मित्रांनो कथा खरं तर एकच घरातल्या 3 व्यक्तींची आहेत, वडील आणि त्यांची 2 मुलं। कथेचा सर्व मेन फोकस लहान मुलावरती असतो, कारण लहान मुलाच्याच पर्स्पेक्टिव्हने आपल्याला संपूर्ण कथा पुढे सरकताना दिसते। चित्रपटात दाखवल्यानुसार वडिलांचं आकर्षण असतं चाळीतल्या एका बाईकडे, मधल्या मुलाचं आकर्षण असतं त्याच कॉलेजमध्ये त्याच्यासोबतच शिकणाऱ्या एका मुलीवरती, आणि लहान मुलगा म्हणजे अक्षरशः बारक्या म्हणू आपण त्याला, त्या बारक्याचं आकर्षण असतं त्याच्या शिक्षिकेवर। मला शेवटपर्यंत दिग्दर्शकांचा आकर्षणाला प्रेम दाखवण्याचा अट्टहास काही कळाला नाही। मी खूप प्रयत्न केला समजून घेण्याचा, पण तो मला समजण्याच्या पलीकडे जात होता। तर मला समजलं नाही, पण जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा आणि ठरवा या चित्रपटात प्रेम दाखवलंय की आकर्षण। मी पण लहान होतो आणि माझ्या शाळेत सुद्धा अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, पण माझ्या मित्रांनी किंवा मी कधीच कोणाला असा सल्ला दिला नाही की तू जाऊन तुझ्या शिक्षकांनाच प्रपोज कर। तेवढं भान आम्हाला आमच्यामध्ये किंवा आमच्यासोबतच्या लोकांमध्ये नक्कीच होतं, जे की या चित्रपटात मिसिंग दिसतं। या सगळ्यातच चित्रपटात त्याचे 2 तास वाया घालवतो, पण याने काहीतरी साध्य होईल असं मला चित्रपटात पूर्ण वेळ बघताना कधीही वाटलं नाही। आता चित्रपटात दाखवलेली शाळा किती प्रोग्रेसिव्ह मी येणाऱ्या तुम्हाला 2 उदाहरणांमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, त्या गॅदरिंगचाच म्हणजे स्नेहसंमेलनाचा सीन असतो, त्या सीनमध्ये ते एक बारीक पोरग ज्याच्या पर्स्पेक्टिव्हनं हा चित्रपट पुढे सरकतो, ते बारीक पोरग अक्षरशः स्टेजवरती बसून त्याच्या त्या मिसला किंवा त्या मॅडमला बघून इलू इलू गाणं म्हणतोय। सांगा तुम्ही सुद्धा स्नेहसंमेलन केलेलं असणार आहेत, मी सुद्धा स्नेहसंमेलन केलेलं नाही, तुम्ही तुमच्या लहानपणी केले असणार आहे, आता तुमची पोरं असतील तर त्या पोरांच्या स्नेहसंमेलनाला तिथे कोण लव्ह स्टोरीवाले गाणे म्हणतं मी आजपर्यंत मी ऐकलं नाही, किंवा मला तर गॅरंटी आहे की तुम्ही सुद्धा लव्ह स्टोरीचे गाणे कोणी स्टेजवरती म्हटले असतील स्नेहसंमेलनात, असं बिलकुल झालं नसेल। ही शाळा कुठली आहे मला बिलकुल समजलं नाही। चित्रपटात दुसरा सीन असा आहे की बारक्याला शाळेतून सस्पेंड केलं जातं। आता मला सांगा कुठली शाळा अशी की विद्यार्थ्यांच्या पालकांना न बोलवता त्या पोराला 8 दिवसासाठी सस्पेंड करेल। माझ्यासमोर तर अशी कुठली गोष्ट घडली नाही, किंवा माझ्या देखत किंवा माझ्या शाळेत किंवा अजून तुमच्यासोबत जे कोणी आता तुम्ही जे कोणी व्हिडिओ बघताय तुमच्यासोबतही अशी गोष्ट घडली नसेल। पोराने जर चूक केली, त्याला जर सस्पेंड करणार असतील तर त्याच्या पालकांना बोलवलं जातं, त्याच्या पालकांसमोर समजूत दिली जाते, त्यानंतर ठरवलं जातं की त्याला सस्पेंड करायचं की नाही। इथे परस्पर सगळ्या गोष्टी घडतात। मला एक कळत नाही अशी शाळा कुठे आहे राव, माझ्या वेळेस ही शाळा कुठे होती ज्याच्यात लव सॉन्ग तुम्हाला तुमच्या गॅदरिंगमध्ये चालतात, परस्पर तुम्ही विद्यार्थ्यांना सस्पेंड करताय। आणि दुसरी गोष्ट, अरे माझ्या वेळेस का नव्हतं यार, मी फुकट मार खाल्लाय राव, काय मला कळत नाही। बाकी पूर्ण वेळ चित्रपटात 2 तास याच गोष्टी चालू असतात, यापेक्षा काही वेगळं नाही। आणि हां, या चित्रपटात चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत। चांगल्या गोष्टींमध्ये आपण पहिली गोष्ट धरूयात या चित्रपटाचं संगीत। मराठी चित्रपटसृष्टीला बऱ्याच दिवसांनी एक सुरेख आणि सुरेल अल्बम मिळालेला आहे। असं वाटतं हा अल्बमच एक प्रकारे मनाला सुखावणारा आहे। पूर्ण चित्रपटात वाजणारे गाणे खरंच सुखावणारे होते आणि बऱ्यापैकी चांगले होते। या चित्रपटात पूर्ण मूर्खपणा दाखवल्यानंतर कुठेतरी सेटल करण्यासाठी चित्रपटात शेवटी शिष्याच्या नात्याबद्दल भाष्य केलंय। आता ठीक आहे यार, मी जास्त काही बोलत नाही। परत मला खाली रिव्ह्यूमध्ये कमेंट येते की तू फार निगेटिव्ह जातो चित्रपटाबद्दल। आता जेवढं बोललं तेवढं खूप आहे। चित्रपटात दाखवलेले सेट डिझाईन बऱ्यापैकी चांगले, त्यावेळेचा काळ जो उभा केला जातो तो तुम्ही अनुभवल्यासारखा वाटतो तुम्हाला। तर या चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं नाव आहे अजिंक्य फाळके। हा त्यांच्या आयुष्यातला पहिला चित्रपट आहे। ठीक आहे, पहिला चित्रपट आहे। तर मला असं म्हणायचं आहे, तुम्ही पहिला प्रयत्न करताय ना, तुम्ही भरपूर लोकांची कामं बघितली असणारे अशाच जॉनरमधले, कारण तुम्हाला माहिती होतं की आपण अशा जॉनरमध्ये चित्रपट बनवतोय। पण मग तुम्ही हा विचार केला की मी या चित्रपटाद्वारे काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करू शकतो, जो की चित्रपटात पूर्णपणे मिसिंग होता। मी ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की आता नेहमी तेच झालं, कुणीतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, पण असं सुद्धा यावेळी असं काहीच घडलं नाही। पूर्ण वेळ मला तोच टिपिकल आणि तो जो एक बॉक्स आखून ठेवलेला असतो तो फक्त टिक करण्याचं काम चालू होतं। या पलीकडे मला दुसरं काही नाविन्य दिसलं नाही। आणि विशेष करून नवीन दिग्दर्शक आहे म्हटल्यानंतर
मी आधी बोललो तसंच की अभ्यास आपण नवीन कुठली गोष्ट चालू करतो तर ती मागे झालेल्या गोष्टींना बघूनच. तर मला अशी अपेक्षा होती की ते नवीन काहीतरी करतील किंवा दाखवतील, पण त्यांनी काही ते दाखवलं नाही. ठीक आहे, येणाऱ्या पुढच्या चित्रपटांमध्ये काहीतरी चांगलं दिसेल अशी अपेक्षा करतो. तर परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात आपल्याला एली अवराम, श्रीकांत यादव, निशिकांत भावसार, कमलाकर सातपुते आणि वनिता खरात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पण विशेष करून लक्षात राहण्यासारखं एखादं कॅरेक्टर किंवा एखादं पात्र कोणी साकारलं असेल असं बिलकुल जाणवलं नाही. त्या मुलांच्या काय ते निशिकांत भावसार आहे, त्याचे मित्र जे दाखवले ते कसले थर्ड क्लास आणि कसले फालतू मित्र आहे यार. ते तद्दन अक्षरशः सांगतो विटलो होतो मी 2 तास. अक्षरशः सांगतो 2च तास होते पण ते फार विटलो होतो मी. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, पण परफॉर्मन्स एकदम लक्षात राहण्यासारखे नाही. नॉर्मली तुम्हाला हो ठीक आहे असंच आहेत. तर मित्रांनो, हा होता माझा इलू इलू 1998 या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा खाली व्यक्त करू शकता. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.